ब्रो सोना ब्रो पैसा आज पथक प्रमुख आणि अध्यक्ष हे सुद्धा सगळे खुश झालेले आहेत. कीप नोटेड, कीप पोस्टेड. मला उचल रे जरा. नमस्कार मित्रांनो, मी मनीष मोडे तुमचं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर आज स्फूर्ती प्रतिष्ठानकडून वृक्षारोपण व वार्षिक सलाचं आयोजन केलेलं. तर आजच्या दिवसात आम्ही काय काय केलं, काय मजा केली तुम्ही नक्की पहा आणि आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. आता उद्याची तयारी चालली आहे आमची, उद्याची प्लॅनिंग चालली आहे. वृक्ष आणून ठेवलेत. उद्या 8:30ला आम्ही जाणार मारुती चौकात आणि तिथून निघणार भांडकाकांच्या फार्म हाऊसवर. आणि विषय आहे बघा, आता वाजलेत रात्रीचे किती वाजले, 12 वाजले. 12 अजून आम्ही जागत का, आता उद्याची प्लॅनिंग करायला. हे सोपले, हे दमलेत आणि इकडे हे सोपलेत. मी फक्त जागा आहे. तर आता सांगतो, बाकी गोष्ट उद्या करू आपण. आता झोपतो जरासा. उद्या सकाळी 7:30ला उठायचं आहे म्हणून. गुड नाईट. नमस्कार. तर आता बघितला तुम्ही किरण दादा काय बोलला, तर झोपा लागत. हा महाराज उठला आहे, बघू शकता. का आता कणकवलीला जायचं त्याला. हा बघा, हा एक उठलाय. याची काय गर्लफ्रेंड नाही, कोण नाही. माझी माझी पटापट झाडं लावायची मारलेले आहेत. आता असं अपेक्षित आहे. 50% लक्षात आलं ना? म्हणजे आला मारायला लागू शकतात. 3 वाजेपर्यंत आपल्याला तिकडे आटवायचं, तेवढंच वेळ आहे आपल्याकडे. इथून लवकर जायचं. 3 वाजेपर्यंत पैसे दिलेले आहे, तो हाक लावू शकतो 3 नंतर. काका त्यांच्या आपण आज फार्म हाऊसवर आलोय वृक्षारोपण करायला. सॉरी तेच झाला ना. बस जाम झाला. हरामी हो बेटा. वृक्षारोपणाचा उपक्रम आहे की दरवर्षी आपण करायचो, पण मध्यंतरी 2 वर्ष कोविडची गेली आणि नंतर मग खंड पडला. अव्याग्र पण इथे नव्हता, त्याच्यामुळे जरा उपक्रम आपण विसरलेलो. पण आज आपण पुन्हा एकदा वृक्षारोपणाचं जे आपलं कर्तव्य आहे ते आपण पार पाडणार आहोत. की नुसती झाडं आपण लावणार नाही, ते त्याचं संगोपन पण सुद्धा करणार आहोत. की आपल्या इथे ते मामा आहेत, त्यांना सांगून ठेवलं आपण की झाडांची काळजी घ्यायची आहे. की आज आपण लावून गेल्यानंतर महिन्यांनी परत आपण आढावा घेणार आहोत की आम्ही इथे फेरी मारणार आहोत. की आपल्याला माहिती आहे की हा प्लॉट आपले माजी अध्यक्ष भांडसाहेब यांचा आहे, की ते काळजी घेणारच आहेत आपल्या पश्चात. की आज आपण वृक्षारोपणाचं आपलं कर्तव्य करायचं आहे. की जे आपण बघतो की ग्लोबल वॉर्मिंग चालू आहे, की त्यासाठी आपण आज एक खारीचा वाटा पण करायचा आहे. की आज आपण 40 झाडं आणलेली आहेत. ते 40पैकी 20 जगतील, 10 जगतील. जेवढे जगतील तेवढा आपला प्रामाणिक प्रयत्न असेल. की आपल्याला माहिती आहे ना, लहान मूल जेवत नसतं तर त्याला भरवतात बळच, की त्यातले 4पैकी 2 उलट्या करतो, टाकून येतो घास, पण जेणेकरून 2 पोटात जातात. की त्याच प्रकारे आपण पण 40 लावायचे, त्यातली 10 जगली तरी ती आपली असतील, तो आपला प्रयत्न असेल. ओके, आपण प्रत्येकाने चांगल्या मनाने लावा, म्हणजे जेणेकरून झाड जगेल. आणि लक्षात ठेवा, आपण कुठे झाड लावतोय, मग समजेल कोणी किती प्रामाणिक लावलेलं जगल्यावर. ओके, आपण प्रार्थना घेऊ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने
क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. मंगलमूर्ती मोरया. श्री धावीर महाराज की जय. पहिला झाड आपला प्रतीक लावतोय. प्रतीक लाव चल. बघू नकोस रे. भाई फोटोसाठी फक्त फोटोसाठी. हाय गाईज, बघत आहात तुम्ही वृक्षारोपण करत आहेत. कुठलं झाड होतं? चिंचचा चिंच आले ना भांडकाकांकडे भांडून गेल मी. तर अशा प्रकारे थोडे झाड लावून झालेले आहेत आपले. आणि आम्ही असा विचार 10 वाजे आम्ही लावणार आहोत. आम्ही विचार केला. आम्ही दोघं जे फोटो काढतोय ते आम्ही शेवटला सगळी झाडं आम्ही दोघंच लावणार आहोत. आम्ही तुम्हाला दाखवत नाही, पण आम्ही ज्या मोठा तिकडे हातभार घेतलाय. तर आमच्या मुलं सर्व सगळ्यांना समजणार, स्टेटस टाकणार सगळे जण ना. समजला काय? हा? पैसे लागतील हो, याचे पैसे पैसे लागतील. लागतील. ओय दादा जरा ये. काय पूजा कुठलं झाड लावतस? नको रे. काय भाऊ पण चिंच, तू पण चिंच, काय चाललंय काय तुमचा दोघांचा? तर आपण आज आपण एक झाड लावूयात आता जरा. वृक्षारोपण करू आपण निसर्गाची. काय निसर्गाची काय? आपण निसर्गाला अजून एक आपल्याकडून हातभार लावतोय. हा. ग्लोबल गावात फाटे नाही. कोकण ठिकाणी भरपूर झाडे आहेत. तसेच हे गांडूल डोंगरा ठिकाणी झाडं कापतायत, पण आम्ही झाडं लावतो. हे काय करतोस रे? एवढीच खड्ड्यात लावायचं. नाही थांब, खोदते काढलं मी. आणि प्रॉपर फाटलं रे. तू कुठला लावतो झाड? तू पण चिंचेचं झाड लावतोस काय? चिंचेचं झाड लावतोय मी. भाई काय सगळे चिंच झाड आणलं का काय? नाही मी आपटाय ब्रो. चिंचेच्या झाडाला आपटा आणलास? स्वाना आणलास तू? पहिला आपण खड्डा खोदतोय. आपण म्हणजे उद्याच खोदतोय, मी नाही खोदत. आपल्याकडे कुऱ्हाड नाहीये. निसर्गाचा आपण हातभार घेतलेला आहे. लाकडाच्या सहाय्याने आणि फावडा नाही म्हणून आपला स्वतःचा इन्व्हेंट केला फावडा. बघू शकता. कोणाला खड्डे खोदायचे असतील तर उद्यातला संपर्क साधावे. नंबर मी टाकतो. ऍग्रिकल्चर केलेला आहे. हो नाही रे. खरा बोल कधीतरी. ऍग्रिकल्चर नाही केलंय. पैशांसाठी मी जायचो ना दुसऱ्यांच्या शेतीमध्ये म्हणून. हो बाकी काय नाही. म्हणजे लावणे जातोस काय? नाही रे. तर उद्यात लावण्याला पण जातो. जर कोणाला लावण्यासाठी माणूस पाहिजे असतील तर आपल्याला टन संपर्क साधावे. भात लावणीला येईल तो. जीवाचा मनीष बोलते. आणि माझं नाव मनीष आणि माझ्या भावाचं नाव अनिश. आम्ही दोघं आलो झाड लावायला. झाड कोणतं आहे तुम्हाला सांगतो. चिंचेचं आहे, फणसाचं आहे आणि काय मला नाही, मी झाड लावलंच नाही. मी पण नाही लावला. तो सगळा तोडून टाकला. तर ठीक आहे, आपण बघू नंतर. या व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. वृक्षारोपण लावून झालेलं आहे आणि आता आम्ही किती पावायला लावले तुम्ही. आम्ही 5 लावले. आम्ही 5 लावले भाई. 2 लावले. किती? 2 मग मी 5 आणि प्रत्येकने 5. भेटू रिसॉर्ट भेटू स्विमिंग पूल डुबकी मारायची आपल्या छोटा. तर अशा प्रकारे आपला वृक्षारोपणाचा कार्यक्रम झालेला आहे. आणि आता आपण सर चाललो रिसॉर्टला. आता आम्ही जात आहोत रिसॉर्टला. असं जाता मनीष वडवी सगळं. आणि आम्ही आता झाडे वृक्षारोपण केलेले आहे.
तर मित्रांनो आम्ही चालू आलो मोठा सण साजरी करायला फार्म हाऊसवरती. तुम्ही पण या, आई पण जातो, लवकरच भेटू. तर आम्ही वृक्षारोपण करून आलेलो आहे आणि आता मस्त की जरा भूक लागले नाश्ता पाणी करूयात. सगळे इथं गोळा आहे नाश्ता पाणी करायला बघू शकता. याने तर काय झाड लावले ना, एक पण लावलं नाही. 3 लावले 3. आम्ही 2 झाडं लावली आहेत तर नित्यनियमाने आम्ही त्याची काळजी घेणं हे आमचं कर्तव्य आहे. प्रतिष्ठान ढोल ताशाबद्ध पथक रोहा रायगड. सकाळी आम्ही वृक्षारोपण करून आलेलो आहोत. आता मित्रपरिवार आणि सर्व ढोल पथकातील मित्रपरिवार इथे जमलेले आहेत आणि आता स्विमिंग पूल आणि रिसॉर्टचे सर्व मजा घेणार आहोत. वर्षातनं फक्त एकदाच असा सुवर्णक्षण येतो मुलांसाठी, ज्यावेळेस सगळे एकत्र येतात आणि सगळ्यात जास्त उपस्थिती मुलांची असते. त्यामुळे आज पथक प्रमुख आणि अध्यक्ष हे सुद्धा सगळे खुश झालेले आहेत. धन्यवाद. कीप नोटेड, कीप पोस्टेड. आता आम्ही आलेलो आहोत रिसॉर्टला. फायनली पोहोचलेलो आहोत. फायनली पोहोचलो. हे आमची इकडे इकडे दादा गाडी तो दिसता माझा.
तर अशा प्रकारे आमचा आजची सहल सक्सेसफुल झालेली आहे. कसं वाटते रे? बरं वाटते चल झाले, पण आता ते बाकीचे बोर आलेत म्हणून आम्हाला पोवायला भेटत. हा बोला. तर आता आमचं सगळं झालेलं आहे. आम्ही आज चांगलं पुण्याचं काम पण केलं, झाडे बिडे लावून झाले. नृत्य प्रतिष्ठानचे आम्ही धन्यवाद मानतो. आम्हाला स्विमिंग पूलला आणलं, जेवायला घातलं, त्यांचे आम्ही लय आभारी आहोत. आणि आता आमचा ब्लॉग आम्ही बंद करतो. धन्यवाद. सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट. कंचा झाड माहिती आहे ना, चिंचेचा आणि फणसाचा. सगळ्या बोले. तर आपला आता ट्रिप वगैरे मस्तपैकी झालेली आहे. तर आता आपण पॅकअप करतोय. तर व्हिडिओ नक्की आवडले असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू. सो हॅलो गाईज, आता आम्ही चाललो घरी आणि आमची इथे ट्रिप संपली आहे.